बिग बॉस मराठी सीझन 5 चे पहिले नॉमिनेशन टास्क पूर्ण झाले आणि 6 सदस्य यावेळेस बिग बॉस मराठी सीझन 5 च्या पहिल्या आठवड्यात नॉमिनेटेड झालेले आहेत. सर्वात पहिले ते नॉमिनेटेड सदस्य कोण आहेत ते तुम्ही जाणून घ्या. कारण की हे पहिलेच नॉमिनेशन्स असल्यामुळे खूप लोकांना माहिती नाहीये की नॉमिनेटेड कोण आहे. तर सर्वात पहिले अंकिता वालावालकर, नंतर योगिता चव्हाण, नंतर वर्षा उसगावकर, त्यानंतर पुरुषोत्तम दादा, त्याच्यानंतर सूरज चव्हाण, त्यानंतर आपले जे आहे धनंजय पवार, असे 6 सदस्य तिकडे नॉमिनेट झालेले आहेत. तर आता तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की हे जे लेटेस्ट वोटिंग ट्रेंड्स, ओपनिंग वोटिंग ट्रेंड्स आहेत, लेटेस्ट ओपनिंग वोटिंग ट्रेंड्स ज्या पद्धतीने आपल्याला बघायला मिळतात ना, त्यानुसार सर्वात शेवटी आपल्याला तिकडे हे पुरुषोत्तम दादा, जे की आपले वारकरी समाजातून आहेत, ते तिकडे आपल्याला सगळ्यात खाली 6व्या नंबरला, तिकडे 6व्या स्थानी आपल्याला बघायला मिळत आहेत. कारण की त्यांचं काय कोण कनेक्ट होत असेल त्यांना सध्या नाही. कारण की ज्या टाइमला नॉमिनेशन झाले ना, तेव्हा त्यांनी जी रिॲक्शन दिली ना, ती रिॲक्शन त्यांनी ॲक्च्युअली पहिले 1-2 दिवस दिली असती ना, तर थोडंसं चित्र वेगळं असू शकलं असतं. पण जाऊ द्या, हे होते 6 नंबरला. 5 नंबरला आपल्याला तिकडे बघायला मिळतोय आपला सूरज चव्हाण, त्याच्यानंतर आपल्याला बघायला मिळते तिकडे योगिता चव्हाण, त्याच्यानंतर वरती आपल्याला बघायला मिळतात वर्षा उसगावकर, त्याच्यानंतर सेकंड नंबरला जी रँक करते ती आहे अंकिता वालावालकर, आणि फर्स्ट नंबरला जो व्यक्ती अधिराज्य गाजवतोय तो म्हणजे आपला धनंजय पवार. हो, धनंजय पवारची खूपच जास्त काय होतं पॉप्युलॅरिटी आहे. सर्वात मला वाटतंय फेमस जो कोण कंटेस्टंट असेल ना या सगळ्यांमधला, तर ते आहे आपला धनंजय पवार. हे निकीला ह्यामध्ये काउंट करू नका. निकी ही आपली काय मराठमोळी नाहीये प्रॉपर, ती ॲक्च्युअली बाहेरचीच आहे. पण सगळ्यात पॉप्युलर जर मराठी कंटेंट क्रिएटर कोण असेल तर आतामध्ये घरामधला तो आहे धनंजय पवार, आणि तो मला असं वाटतं शेवटपर्यंत अधिराज्य करेल ह्या वोटिंग ट्रेंड्समध्ये. तुम्ही नक्की मला मत करून सांगा तुमचं मत, म्हणजे तुमची कमेंट करून मला सांगा कमेंटमध्ये की तुम्हाला काय वाटतंय, हे जे वोटिंग ट्रेंड्स आहेत हे बदलू शकतात की नाही बदलू शकत. कारण की तुमचं मत खूप महत्त्वाचं आहे. तुम्हीच मत करणार आहात, तुम्हीच त्यांना वोट करणार आहात, तुम्हीच त्यांना खालीवर करणार आहात. नक्की तुमचं मत मला कमेंटमध्ये मांडा, कारण की तुमचं मत खूप महत्त्वाचं आहे. मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.